नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमातील इंग्रजी विषयाचा एक घटक अभ्यासणार आहोत. 1.3 माय होम म्हणजेच माझे घर. आपल्या घरामध्ये निरनिराळ्या वस्तू असतात. त्या वस्तूंना मराठीमध्ये काय म्हणतात हे तुम्हा सर्वांना येतं. पण आता याच वस्तूंना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आज आपण शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता हे आहे आपलं घर आणि या घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत. जसं की आपल्याला चित्रामध्ये दिसते, इथे पंखा आहे, त्यानंतर खुर्ची आहे, टीव्ही आहे, दरवाजा आहे, खिडकी आहे, कपाट आहे. अशा बऱ्याच वस्तू आहेत. तर या सर्व वस्तूंना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आज आपण अभ्यासणार आहोत. आता हे पहिलं चित्र आहे पंख्याचं. याला इंग्रजीत फॅन असं म्हणतात. FAN फॅन. फॅन म्हणजेच पंखा. TABLE टेबल. याला म्हणतात टेबल. आता पुढील चित्र आहे ग्लास. GLASS ग्लास. ग्लास म्हणजेच पेला. आता यानंतर पुढचं चित्र आहे दरवाजाचं आणि दरवाजाला इंग्रजीत डोअर असं म्हणतात. DOOR डोअर. डोअर म्हणजेच दरवाजा. ही आहे खुर्ची. खुर्चीला इंग्रजीमध्ये चेअर असं म्हणतात. CHAIR चेअर. चेअर म्हणजेच खुर्ची. आता हे पुढील चित्र कशाचं आहे ओळखा बरं. बरोबर, हे चित्र आहे सोफा. SOFA सोफा. आता यानंतरचं हे पुढचं चित्र आहे फुलदाणीचे आणि तिला इंग्रजीमध्ये वास असं म्हणतात. VASE वास म्हणजेच फुलदाणी. आता हे आहे घड्याळ आणि घड्याळाला इंग्रजीमध्ये क्लॉक असं म्हणतात. CLOCK क्लॉक. क्लॉक म्हणजेच घड्याळ. ही आहे खिडकी. खिडकीला इंग्रजीमध्ये विंडो असं म्हणतात. WINDOW विंडो. विंडो म्हणजेच खिडकी. आता हे ओळखा बरं काय आहे. तर हे आहे कपाट आणि कपाटाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात माहितीये का. कपाटाला इंग्रजीमध्ये कबर्ड असं म्हणतात. कबर्डचं स्पेलिंग आहे CUPBOARD कबर्ड. कबर्ड म्हणजेच कपाट. आता हे पुढील चित्र ओळखा बरं. अगदी बरोबर, हे आहे टेलिव्हिजनचं चित्र. TELEVISION टेलिव्हिजन. तर तुम्हा मुलांना या सगळ्या वस्तूंना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आज समजलं असेल.